ठीक आहे. आता या हा जो आपण म्हणतोय अधिसूचित झालाय हा नियम, तर त्यानुसार काय होणार आहे, तर 2019चा जो नागरिकत्व दुरुस्ती कायदा आहे त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लक्षात आलं? सुरुवातीला कायदा आपण पाहतोय ज्याला आपण CAA या नावाने ओळखतो, सिटीजनशिप अमेंडमेंट बिल या नावाने ओळखतो. आता या कायद्याची काही वैशिष्ट्य आपण पाहूयात. लोकसभेमध्ये कधी पारित झाला होता तर 9 डिसेंबर 2019ला, राज्यसभेमध्ये कधी पारित झाला 11 डिसेंबर 2019ला आणि राष्ट्रपतींची मंजुरी याला मिळाली 12 डिसेंबर 2019 मध्ये. म्हणजे एक क्रम आहे याचा आणि हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवता येईल कारण ओळीनी क्रम आहे. सुरुवातीला लोकसभेमध्ये पारित झाला, त्यानंतर राज्यसभेमध्ये पारित झाला आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी राष्ट्रपतींची मंजुरी पण 12 डिसेंबर 2019ला प्राप्त झालेली होती. मग हा कायदा करण्यात आला. तर या कायद्यामुळे पूर्वीच्या कोणत्या कायद्यामध्ये बदल झालाय का, तर हो, पूर्वीच्या काही कायद्यांमध्ये बदल झालाय. मग कोणकोणत्या कायद्यांमध्ये बदल झालाय, मग आपल्याला कळतं की या कायद्यामुळं आपला जो नागरिकत्व कायदा 1955 आहे त्याच्यामध्ये बदल झालाय. त्यानंतर पासपोर्ट कायदा, भारतामधील प्रवेश कायदा असं म्हटलं जातं, 1967 याच्यामध्ये बदल झालाय आणि परदेशी कायदा 1946 याच्यामध्ये बदल झालाय. म्हणजे 3 कायद्यांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. पूर्वीचे जे 3 कायदे होते त्याच्यामध्ये बदल झाला या कायद्यामुळं. लक्षात आलं? आता आणखी काय, तर या कायद्यामुळं कोणाला भारताचं नागरिकत्व दिले जाणार आहे, तर या कायद्यामुळं भारतामध्ये स्थलांतरित झालेले 3 देशांमधील 6 धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. या कायद्यानं कोणाच भारताचं नागरिकत्व प्राप्त होणार आहे, तर 3 देशांमधील 6 धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं, एक एक गोष्ट आपण क्लिअर करत पुढे जाऊयात. आपल्याला समजलं पूर्वीच्या कोणत्या कायद्यामध्ये बदल होईल. नंतर आता आपल्याला समजत आहे की कोणाला आपल्याला नागरिकत्व द्यायचं आहे, तर 3 देश असे आहेत की त्याच्यामध्ये जे 6 धार्मिक अल्पसंख्याक आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व या कायद्यामुळे प्राप्त होईल. ठीक आहे. मग ते 3 देश कोणते आणि ते 6 धार्मिक अल्पसंख्याक कोणते हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ते 3 देश आहेत बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान. हे 3 देश आहेत आणि 6 धार्मिक अल्पसंख्याक ज्यांना आपण नागरिकत्व द्यायचं आहे असं म्हणतोय, तर ते 6 धार्मिक अल्पसंख्याक कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये हिंदू आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, पारसी आहे आणि शीख आहे. आपण पाहतो की आपल्या शेजारी जे मुस्लिम बहुल राष्ट्र आहे ते काय करतात. आता बांगलादेशाचं उदाहरण घ्या. हिंदूंवरती अत्याचार होत आहेत. मग हिंदूंची संख्या जास्त असेल तर कमी करायची, त्यांच्या धर्मामध्ये रूपांतरित करायचं, हे अशा प्रकारचा जो हिंसाचार आहे त्याच्यामुळे भारतानं काय केलं, जर हिंदू दुसऱ्या राष्ट्रांमध्ये या 3 राष्ट्रांमध्ये जिथे हिंसाचार मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे तर त्यातील आपल्या हिंदूंना पुन्हा देशामध्ये नागरिकत्व द्यावं लागणार आहे. त्यांनी कुठं जायचं हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. सरकारने त्याचा विचार केला काळजीपूर्वक आणि विचार असा केला की नुसत्या हिंदूंचंच नाही त्या ठिकाणी हिंसाचार होत हिंदूंबरोबरच, ते बाकीचे जे काही समाज आहेत त्यांच्याबाबत बी हिंसाचार होता. मग 6 समाज निवडले, त्याच्यामध्ये हिंदू, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी, शीख. म्हणजे 3 देशांमधील 6 धार्मिक अल्पसंख्याकांना या ठिकाणी नागरिकत्व आपल्या देशामध्ये दिले जाणार आहे. मग ते नागरिकत्व कोणत्या अटींवर दिलं जाणार याचा आपण विचार करत. पण सुरुवातीला आपल्या लक्षात आलं की बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या 3 देशांमधील हे 6 धार्मिक अल्पसंख्याक आहेत की त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे ह्या नवीन कायद्यामुळे. पुढे जाऊयात. हे 6 जणांचे जे काही धार्मिक चिन्ह आहेत त्याचं थोडंसं दाखवलं आहे. आता भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी पूर्वी भारतात किती वर्ष राहावं अशी अट होती आणि सध्याच्या या कायद्यामुळे भारतात किती वर्ष राहिलं पाहिजे ही अट करण्यात आली आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. मग सद्यस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर कोणत्याही व्यक्तीला भारतात किमान 11 वर्ष राहणं आवश्यक असतं. जी अट आहे आपली नागरिकत्वाची अट की तुम्हाला भारताचं नागरिकत्व पाहिजे ना, ठीक आहे, मग तुम्ही भारतामध्ये किमान 11 वर्ष तर राहिलेलं असलं पाहिजे. पुढच्या अटी पुढे, पण किमान 11 वर्ष तर तुम्ही भारतामध्ये वास्तव्य केलेलं असलं पाहिजे. पण आता हा जो नवीन कायदा आला आहे या कायद्यामुळे काय झालं आहे,
तर आता ही जी अट आहे 11 वर्षांची अट, की भारतामध्ये 11 वर्ष तुम्ही वास्तव्य केलेलं असलं पाहिजे, ही 11 वर्षांची जी अट आहे ही अट शिथिल करून आता 5 वर्षानंतर 5 वर्षांवरती ही अट आली. म्हणजे आता तुम्ही किमान 5 वर्ष भारतामध्ये वास्तव्य केलेलं असलं पाहिजे. 11 वर्षाची अट 5 वर्षावरती आणली या कायद्यानं 3 देशामधील 6 धार्मिक अल्पसंख्याकांसाठी. लक्षात आलं? तशा प्रकारे. शिवाय कधीपर्यंत 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतामध्ये आलेले जे स्थलांतरित आहेत, या 6 धर्मांमधील स्थलांतरित, तर या स्थलांतरितांच्या नागरिकत्वासाठी त्यांना पात्र करण्यात आलेलं आहे. या 6 धर्मांमधील 3 देशांमधून आलेले 6 धर्मातील स्थलांतरित त्यांना पात्र ठरवले. कधी? 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या. मग हा पण मुद्दा आपल्या लक्षात ठेवावा लागतो की इथंपर्यंत 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्वासाठी पात्र करण्यात आलेलं आहे. म्हणजे नवीन कायद्यानुसार काय बदल झाले या 6 धार्मिक अल्पसंख्याकांसाठी 3 देशांमधील. तर मग ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात की भारतामध्ये एखाद्या व्यक्तीला जर नागरिकत्व पाहिजे असेल तर किमान 11 वर्ष वास्तव्य असणं गरजेचं आहे. पण यांच्यासाठी ही अट थोडी शिथिल केली आणि 5 वर्षांचं वास्तव्य ही अट ठेवलेली आहे. शिवाय असंही सांगितलं की 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेले जे स्थलांतरित आहेत तर त्यांना ते स्थलांतरित नागरिकत्वासाठी पात्र करण्यात आलेले आहे. लक्षात आले सगळे पॉईंट्स, काय कायदा आहे आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये बदल केलेला आपल्याला दिसतो. ठीक आहे. आता या कायद्यामधील तरतुदी काही भागाला लागू होणार नाही आहेत. मग त्या कोणत्या अनुसूचीमधील जे भाग आहेत त्यांना लागू होणार नाही आहेत ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केल्याप्रमाणे काही आदिवासी भागांमध्ये कायद्याच्या तरतुदी लागू होणार नाही आहेत. आपल्याला या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे तर 6व्या अनुसूचीमध्ये असणाऱ्या आदिवासी भागामध्ये या तरतुदी लागू होणार आहेत का नाहीत. मग आपल्या लक्षात आलं या भागामध्ये या तरतुदी लागू होणार नाही आहेत. ठीक आहे. मग कोणकोणते भाग आहेत या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. तशा प्रकारे हा महत्त्वाचा कायदा की ज्याला नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 आपण म्हणतोय, 2019चा कायदा. लक्षात आलं? आता एक एक गोष्ट आपल्याला अभ्यासाची, जी आत्ता आपण अभ्यास केला तर त्याचं आपण थोडंसं चिंतन करूयात. नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 नुसार पूर्वीच्या कोणत्या कायद्यांमध्ये बदल होईल? आपण म्हटल्याप्रमाणे नागरिकत्व कायदा 1955, पासपोर्ट कायदा 1967, परदेशी कायदा 1946 याच्यामध्ये बदल होईल. दुसरा प्रश्न पहा. नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 नुसार भारतात स्थलांतरित झालेल्या किती देशांमधील 6 धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं प्रतिनिधित्व प्राप्त होणार आहे? 3 देशांमधील. कोणते 3 देश? बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान. त्यातल्या त्यात बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होताना आपल्याला दिसून येतात. पुढचा प्रश्न पहा. नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 नुसार भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतात किती वर्ष राहणं आवश्यक असणार आहे? हा जो आता नियम आला त्याच्यानुसार आपण म्हटलं की 11 वर्ष राहणं हे त्या ठिकाणी वास्तव्य करणं आवश्यक होतं, पण याच्यामध्ये अट शिथिल केली या नियमानुसार आणि सांगितलं आहे 5 वर्ष जरी तुमचं वास्तव्य असेल तरीसुद्धा तुम्हाला आता भारताचं नागरिकत्व मिळू शकणार आहे, म्हणजे 5 वर्ष. पुढचा प्रश्न पहा. संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमधील आदिवासी भागाला नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024च्या तरतुदी लागू असणार नाही आहेत? 6वी अनुसूची. संविधानाच्या 6व्या अनुसूचीमधील आदिवासी भागाला नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024च्या तरतुदी लागू असणार नाहीत. हे पॉईंट्स आपले लक्षात ठेवणे गरजेचं. आणखी काही पॉईंट्स मला महत्त्वाचे वाटतात. पहा कुठले पॉईंट्स महत्त्वाचं वाटतं, कोणत्या तारखा विचारल्या जातील तर हे विचारलं जाईल 31 डिसेंबर 2014 पर्यंत. ही तारीख मात्र तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्वासाठी पात्र करण्यात आलं. म्हणजे ही तारीख लक्षात ठेवा. कोणत्या दिवसापर्यंत भारतात आलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्वासाठी पात्र करण्यात आलेलं आहे? 31 डिसेंबर 2014.
ठीक आहे, याच्यातले आपण सगळे मुद्दे अभ्यासले. आणखी एक पॉईंट मला महत्त्वाचा वाटतो याच्यामध्ये. कोणता पॉईंट आहे पहा, हा आपण सुरुवातीचा. नागरिकत्व दुरुस्ती नियम 2024 अधिसूचित कधीपासून झाला? 11 मार्च 2024 पासून. म्हणजे या 2 तारखा महत्त्वाच्या वाटतात, तर त्या 2 तारखा सुद्धा आपल्या लक्षामध्ये असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. आणि मग तुमचा हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 मध्ये आहे, काय काय बदल झाले हे तुमच्या लक्षामध्ये राहतील. एवढं केलं की मग याच्यावरती आलेले प्रश्न मात्र तुम्हाला सोडवता येतील. लक्षात आलं. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. आपला आजचा पुढचा मुद्दा आहे निवडणूक रोखे, इलेक्ट्रॉल बॉन्ड्स योजना अवैध सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं तुम्ही जी योजना केली ना ती अवैध आहे असं सांगितलं. काय अवैध आहे त्याच्यामध्ये हे पण आपण सुरू करूया. सुरुवातीला इलेक्ट्रॉल बॉन्ड्स निवडणूक रोखे योजना कोणी सुरू केली होती? केंद्र सरकारनं योजना सुरू केली होती. पहिली गोष्ट. आता सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितले? तुम्ही तयार केलेली जी योजना आहे ना ती योजना बेकायदेशीर आहे, अवैध आहे असं सांगून या योजनेवर बंदी घालण्याचा निकाल दिला. बंदी घालण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कधी दिला आहे? 15 फेब्रुवारी 2024 मध्ये हा निकाल दिला सर्वोच्च न्यायालयाने. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला की आपण म्हटल्याप्रमाणे की तुम्ही जे निवडणूक रोखे योजना सुरू केली ती अवैध आहे. 15 फेब्रुवारी 2024ला. आणि किती न्यायाधीशांच्या खंडपीठानं? तर 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा डिसिजन दिला. पहिली गोष्ट तुमच्या लक्षात आली, निवडणूक रोखे योजना अवैध म्हणून सांगितलेली आहे. केंद्र सरकारनं तयार केलेली योजना सर्वोच्च न्यायालयानं ही योजना अवैध घोषित केलं आहे. 15 फेब्रुवारी 2024ला किती न्यायाधीशांच्या खंडपीठानं ही योजना निर्णय देताना ही योजना अवैध म्हणून घोषित केली? तर 5 न्यायाधीशांचं खंडपीठ बसलेलं होतं. ठीक आहे. आता या खटल्याचं नाव काय होतं? असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स व ANR विरुद्ध भारत सरकार, केंद्रीय कॅबिनेट सचिव आणि इतर असं या खटल्याचं नाव होतं. ठीक आहे. आता योजना अवैध ठरवली सर्वोच्च न्यायालयानं आणि सर्वोच्च न्यायालयानं स्टेट बँक ऑफ इंडियाला एक आदेश पण दिला. कारण पैसे कुठे जमा होत होते? या निवडणूक रोख्यांचे पैसे कुठे जमा होत होते? स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा होत होते. मग या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला सुद्धा एक आदेश दिला. काय आदेश दिला? त्यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने SBIला की 12 एप्रिल 2019 पासूनची जी माहिती आहे ती तुम्ही सार्वजनिक करा, सार्वजनिक करण्यात यावी असा आदेश न्यायालयाने दिला. लक्षात आलं. म्हणजे SBIमध्ये जे पैसे जमा होत होते त्यांच्याबद्दलची माहिती कुणालाही दिली जाणार नाही असं केंद्र सरकारनं सांगितलं होतं. हा आदेश बदलला, तुमची योजना अवैध आहे असं सांगितलं सर्वोच्च न्यायालयानं. आणि मग SBIला आदेश दिला की 12 एप्रिल 2019 पासूनची माहिती तुम्ही सार्वजनिक करा असा आदेश स्टेट बँक ऑफ इंडियाला सुप्रीम कोर्टानं दिला. ठीक आहे. आता आपण म्हटलं 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. ते 5 न्यायाधीश कोणते आहेत त्याचा पण आपण थोडासा विचार करूयात. 5वे दिसत नाहीत आपल्याला, हे आता मात्र तुम्हाला दिसत असते. या 5 जणांनी हा डिसिजन दिला. कोण कोण आहेत? त्या 5 जणांच्या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती JB पार्डीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा या 5 जणांच्या खंडपीठानं हा डिसिजन दिला. हे लक्षामध्ये ठेवायचं. लक्षात आलं. 5 जण. या 5 जणांचं पिक्चर पण तुम्हाला दिसतं की यांनी हा निर्णय दिला की केंद्र सरकारनं जे इलेक्ट्रॉल बॉन्ड्सची योजना, निवडणूक रोख्यांची योजना सुरू केली होती तर ती तुमची योजना अवैध आहे. तुम्ही जे सांगितलं आहे की याची माहिती कोणी पैसे दिले ही माहिती कोणा उपलब्ध होऊ शकणार नाही आहे. मग त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेला दिसतो की जी माहिती ती सार्वजनिक करा. तर अशा प्रकारे या 5 जणांचं खंडपीठ होतं. धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती JB पार्डीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा.
चला, 5 जणांचं खंडपीठ कोणतं होतं हे पण आपल्या लक्षात आलं. हे आहेत चंद्रचूड. त्याच्यानंतर हे आहेत आपण म्हटल्याप्रमाणे संजीव खन्ना, हे आहेत JB पारडीवाला, हे आहेत. त्याच्यानंतर हे कोण आहेत, BR गवई हे आहेत, आणि मनोज मिश्रा. तशा प्रकारे या 5 जणांच्या खंडपीठाने हे डिसिजन दिलं. आता काय झालं हे तुम्हाला समजलं का? एक योजना केंद्र सरकारनं आणली, ती योजना सर्वोच्च न्यायालयानं अवैध ठरवली. ठीक आहे, मग निवडणूक रोखे योजना काय होती त्याचा आपण विचार करूयात. काय आहे? राजकीय पक्षांना देणगी दिली जाते, हे तुम्ही ऐकलं असेल. तर हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचं एक आर्थिक साधन आहे. निवडणूक रोखे म्हणजे काय? राजकीय पक्षांना देणगी देण्याचे एक आर्थिक साधन आहे. याची सुरुवात 2018 पासून घोषणा 2017-18च्या अर्थसंकल्पामध्ये अरुण जेटली यांनी केलेली होती. या रोख्यांची वैधता किती असते? 15 दिवस. रोख्यांची वैधता 15 दिवस. आता हे रोखे कुणाला खरेदी करता येतात? आम्हाला खरेदी करता येतात का? तर या ठिकाणी पहा, हे रोखे व्यक्ती असो, कंपनी असो, कोणालाही खरेदी करता येतात. म्हणजे देशातील कोणताही नागरिक अथवा कंपन्यांना अशा प्रकारचे निवडणूक रोखे खरेदी करतात. आपल्या लक्षात आलं. सुरुवातीला आपण म्हटलं की निवडणूक इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे काय असतात. आपल्या लक्षात आलं, राजकीय पक्षांना देणगी दिली जाते, ते जे आर्थिक साधन आहे त्याला इलेक्टोरल बॉन्ड्स असं म्हणतात, निवडणूक रोखे म्हणतात, असं आपल्या लक्षामध्ये आलं. सुरुवात 2017-18च्या अर्थसंकल्पामध्ये अरुण जेटलींनी घोषणा केली होती. या रोख्यांची वैधता किती? 15 दिवस. कोणाला खरेदी करता येतात? देशातील कोणताही नागरिक अथवा कंपन्यांना निवडणूक रोखे इलेक्टोरल बॉन्ड्स खरेदी करता येतात. आणि याशिवाय नागरिकांना एकट्यानं अथवा अन्य नागरिकांसोबत संयुक्तपणे सुद्धा रोखे खरेदी करता येतात. एकटाही खरेदी करू शकतो ना, दोघं तिघं मिळून सुद्धा खरेदी करू शकतात, म्हणजे संयुक्तपणे खरेदी करतात. हे रोखे कसे दिले जातात? रोखे हमीपत्राच्या स्वरूपात दिले जातात. ठीक आहे. आता मग या ठिकाणी या रोख्यांचं स्वरूप कसं असतं पहा. रोखे हमीपत्रावर खरेदीदार किंवा ते देणाऱ्याच्या नावांचा उल्लेख नसतो. मालकी हक्काची कोणतीही नोंद त्याच्यावरती केली जात नाही. मग हे जे रोखे दिले जातात ते कितीच्या पटीत दिले जातात? 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000, 1 कोटी यापैकी कोणत्याही मूल्याचे निवडणूक रोखे तुम्हाला खरेदी करता येतात. तर या पटीत रोखे दिले जातात. म्हणजे कोणत्या पटीमध्ये रोखे दिले जातात हे आपल्या लक्षामध्ये आलं. त्याच्यानंतर आत्ताचा जो मुद्दा आहे की आपण ज्या नागरिकांनी रोखे खरेदी केला त्यांची माहिती मिळते का? कुणी, समजा मी किंवा तुम्ही काँग्रेसचे रोखे खरेदी केले, काँग्रेस पक्षाचे, मी भारतीय जनता पक्षाचे केले, तर माझी तुमची माहिती मिळू शकते का? तर निवडणूक रोख्यातून ते खरेदी करणाऱ्या नागरिकांची माहिती मिळत नाही. पण स्टेट बँकेकडून सरकार ही माहिती मागू शकतं. तशा प्रकारे रोखे खरेदीची प्रक्रिया असते. लक्षात आलं? ही झाली रोखे खरेदीची प्रक्रिया. आता ही जी योजना आहे आपण म्हणतो इलेक्टोरल बॉन्ड्सची योजना, त्याच्यामध्ये कायद्यामध्ये बदल झाले का? तर काही कायद्यांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. कोणत्या कायद्यांमध्ये बदल करण्यात आला होता? लोकप्रतिनिधी कायदा 1951 आणि कंपनी कायदा 2013 मध्ये बदल करण्यात आलेला होता. शिवाय कोणत्या कायद्यामध्ये? प्राप्तिकर कायदा 1961 मध्ये सुद्धा बदल झालेला होता. विदेशी योगदान नियमन कायदा 2010 मध्ये बदल झाला होता. आणि फायनान्स ॲक्ट वित्त कायदा 2016 आणि 2017 मध्ये बदल झाला. अशा वेगवेगळ्या कायद्यांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो की या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कोणकोणत्या कायद्यामध्ये बदल झाला. बऱ्याच कायद्यांमध्ये बदल केलेला केंद्र सरकारने आपल्याला दिसतं. मग पुन्हा एकदा पाहूयात. लोकप्रतिनिधी कायदा 1951, कंपनी कायदा 2013, त्याच्यानंतर प्राप्तिकर कायदा 1961, विदेशी योगदान नियमन कायदा 2010 आणि वित्त कायदा 2016 आणि 2017 या कायद्यांमध्ये या योजनेसाठी बदल करण्यात आलं होतं. ठीक आहे. सर्वाधिक निवडणूक रोखे कोणत्या पक्षांना प्राप्त झाले?
पहिल्या क्रमांकावरती कोणता पक्ष आहे, दुसऱ्या कोणता? पहिल्या क्रमांकावरती भाजप पक्ष आहे. सर्वाधिक निवडणूक रोखे याला मिळाले. त्यानंतर तृणमूल, त्यानंतर काँग्रेस. हे तीन तुम्हाला लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे की सर्वात जास्त निवडणूक रोखे कोणाला प्राप्त झाले होते मागच्या वर्षीमध्ये, तर भाजपला, त्यानंतर तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जींचा, आणि त्यानंतर राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष, यांना सर्वात जास्त. पहिले तिघजण कोण आहेत, तर हे तिघजण. तर अशा प्रकारे निवडणूक रोखे जे आपण म्हणतोय सर्वोच्च न्यायालयानं योजना अवैध ठरवलेली आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला आदेश दिलेला आहे. महत्त्वाचे प्रश्न या निवडणूक रोख्यांविषयी महत्त्वाचा प्रश्न. आपण एक गोष्ट अभ्यासली की सर्वोच्च न्यायालयानं योजना अवैध घोषित केलेली आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला आदेश दिला की ज्या काही नोंदीत त्या सार्वजनिक करण्यात याव्यात, अशा प्रकारचा आदेश दिला. पण आपल्याला प्रश्न याच्यावरती विचारला जाईल, निवडणूक रोख्यांची वैधता किती दिवसांची असते? आपण म्हटलं 15 दिवसांची असते. निवडणूक रोखे कोणाला खरेदी करता येतात? देशातील कोणताही नागरिक अथवा कंपन्यांना निवडणूक रोखे खरेदी करता येतात. निवडणूक रोखे हमीपत्राच्या स्वरूपात दिले जातात. निवडणूक रोखे किती रुपयांच्या पटीत खरेदी करता येतात? 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 आणि 1 कोटी पैकी कोणत्याही मूल्याचे तुम्हाला या पटीमध्ये खरेदी करता येतात. निवडणूक रोखे किती खरेदी करता येतात? त्याच्यावर काही मर्यादा आहेत का? तर नाही, कितीही निवडणूक रोखे खरेदी करता येतात. एक व्यक्ती किंवा कंपनी कितीही निवडणूक रोखे खरेदी करू शकते. निवडणूक रोख्यांमधून खरेदी करणाऱ्या नागरिकांची माहिती मिळते का? नागरिकांची माहिती मिळत नाही, परंतु स्टेट बँकेकडून सरकार ही माहिती मागू शकतं. त्याच्यानंतर सर्वाधिक निवडणूक रोखे कोणत्या पक्षाला प्राप्त झालेत? भारतीय जनता पार्टी, त्याच्यानंतर आपण म्हटलं तृणमूल काँग्रेस आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष. अशा प्रकारचा हा मुद्दा आपण या ठिकाणी पाहिला. आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊयात. आपला पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे उत्तराखंड युनिफॉर्म सिव्हिल कोड 2024. सुरुवातीला स्वातंत्र्य प्राप्तीच्या अगोदरपासून समान नागरी कायदा फक्त एकाच राज्यामध्ये अस्तित्वात होता. पोर्तुगीजांशी आपण जो त्या ठिकाणी पोर्तुगीजांबरोबर झालेली जी आपली करार होता, त्या करारामध्ये आपण गोवा या राज्याला समान नागरी कायदा लागू केलेला होता. त्यावेळी म्हणजे पहिलं राज्य गोवा होतं स्वातंत्र्य प्राप्ती पूर्वीच्या कालावधीपासून. गोवा या एकमेव राज्यामध्ये समान नागरी कायदा होता. आता दुसरं राज्य आले पहा, उत्तराखंड युनिफॉर्म सिव्हिल कोड 2024. विधेयक मंजूर झाले उत्तराखंडमध्ये 7 फेब्रुवारी 2024 रोजी. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण पाहूयात. उत्तराखंडच्या विधानसभेनं काय केलंय? समान नागरी संहिता विधेयक मंजूर केलंय. मग आपल्याला विचारतील, समान नागरी कायदा लागू करणारं कोणतं राज्य स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य ठरलं आहे? समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC लागू करणारं स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचं कोणतं राज्य पहिलं राज्य बनलं? तर उत्तराखंड राज्य बनलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. मग उत्तराखंड राज्यांनी यासाठी कुठली समिती नेमली होती का? समिती नेमावी लागेल. मग एक समिती नेमली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती? तर जी समिती नेमली होती ती सर्वोच्च न्यायालयामधील निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. काय काय लक्षात आलं आपलं पहा. उत्तराखंडमध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड 2024 मंजूर झाला आहे. कोणत्या राज्यामध्ये? मग आपण दुसरा मुद्दा महत्त्वाचा पाहिला, समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य ठरलं आहे. तिसरा मुद्दा आपण पाहिला, यासाठी उत्तराखंड राज्यानं कोणती समिती नेमली होती का? हो, समिती नेमली होती. सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्याच्यानंतर आपण आता असा विचार करूयात की ठीक आहे, उत्तराखंड राज्यानं समान नागरी कायदा लागू केला, मग हा जो कायदा आहे तो कोणत्या घटकांचं नियमन करणार आहे त्याचा आपण विचार करूयात. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, लिव्ह इन रिलेशनशिप या कायद्यांचं नियमन करणे. तशा प्रकारे आपण उल्लेख केल्याप्रमाणे जो समान नागरी कायदा उत्तराखंडमध्ये लागू होणार आहे तर कोणत्या कायद्यांचं नियमन करणार आहे? विवाहासंबंधी कायदे, घटस्फोटासंबंधी कायदे,
अलीकडच्या कालावधीमध्ये जे वाईट प्रथा चालू झाली आहे, लिव्ह इन रिलेशनशिप या संबंधीचे कायदे आणि वारसा हक्क संबंधीच्या कायद्यांचा त्याच्यामध्ये समावेश होईल. हां, एकूण कलम आपण विचार केला याच्यामध्ये किती आहेत? 392 आहेत. त्याच्यानंतर या ज्या तरतुदी आहेत, या तरतुदी अनुसूचित जमातींसाठी लागू नाहीत, हे अशा प्रकारचं एखादं विधान देतील. या तरतुदी ज्या केल्यात, या तरतुदी अनुसूचित जमातींसाठी लागू नाहीत, हे लक्षात ठेवायचं. आहेत की नाहीत ह्याच्यावरती भर द्यायचा. बऱ्याचदा तिथे आपण फसतो. तर या तरतुदी अनुसूचित जमातींसाठी लागू नाहीत हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता समान नागरी कायद्या याच्याबद्दल राज्यघटनेमध्ये काय तरतुदी आहेत त्याचा आपण विचार करूया. 7व्या अनुसूचीमध्ये काय सांगितलंय? 7व्या अनुसूचीमध्ये सांगितलंय केंद्र आणि राज्य दोघं पण कौटुंबिक कायद्यांशी संबंधित बाबीवर अशा प्रकारचा कायदा करू शकतात. कौटुंबिक बाबी संबंधी कुठं सांगितलंय? 7व्या अनुसूचीमध्ये सांगितलंय. लक्षात आलं? आणखी काय सांगितलंय? कलम 44 मध्ये सांगितलंय की राज्यानं संपूर्ण भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्गदर्शक तत्वांमध्ये हे सांगितलंय का? आपण अभ्यास करताना हे अभ्यासलंय. मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 44 कशाशी संबंधित? समान नागरी कायदा. काय सांगितलंय कलम 44 मध्ये? तर राज्यानं संपूर्ण भारतामध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कलम 44. पुढे जाऊया. गोवा राज्यामध्ये आपण उल्लेख केल्याप्रमाणे पूर्वीपासूनच तरतूद आहे. स्वातंत्र्यप्राप्ती अगोदरपासून पोर्तुगीजांशी आपण तसा करारही केलाय. 1867च्या पोर्तुगीज नागरी संहितेनुसार गोवा हे समान नागरी कायदा लागू असलेलं भारतातील एकमेव राज्य आहे. म्हणजे ज्यावेळी समान नागरी कायद्याचा आपण विचार करतो तर या 3 तरतुदी सुद्धा आपल्या लक्षामध्ये ठेवाव्या लागतात. लक्षात आलं? पुढे जाऊया. आता उत्तराखंड सुरू केलं की त्याच्या मागोमाग काही राज्य जायला सुरुवात झाली की त्यांचं यशस्वी होताना दिसतंय ना, आपल्या पण राज्यात करायचं असं कुठेतरी वाटायला सुरुवात झाली. कोणती राज्य आहेत अशी? मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे. या राज्यांनी सुद्धा समान नागरी संहिता तयार करण्यासाठी समित्या नियुक्त केलेल्या आहेत. अशा प्रकारे समान नागरी कायद्यासंबंधी काही तरतुदी आपल्या लक्षात येतील. आता मी तुम्हाला काही थोडक्यात प्रश्न विचारतो, तुम्ही चिंतन करायचं आहे आणि मग आपण पुढे जाऊयात. समान नागरी कायदा. समान नागरी कायदा विधेयक मंजूर झालं आहे 7 फेब्रुवारी 2024ला. महत्त्वाचं आहे. मग कोणत्या राज्यानं समान नागरी कायद्याचं विधेयक मंजूर केलं आहे आपल्याला विचारतील. त्याच्यामध्ये वेगवेगळी नावं आहेत. मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, उत्तराखंड आहे, महाराष्ट्र आहे. आपण निवडूयात उत्तराखंड. ठीक आहे. या ठिकाणी आपण मग उत्तराखंड राज्याने समान नागरी कायदा कोणत्या प्रकारे राज्यात लागू करता येईल यासाठी कोणती समिती नेमली होती का? हो, समिती नेमली होती. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. हे आपल्या लक्षात आलं या ठिकाणी. मग आपण विचार केला की ठीक आहे, हे लक्षात आलं. आता राज्य वगैरे हे जे समान नागरी कायदा लागू केला आहे त्याच्यातून कोणत्या बाबी साध्य होणार आहेत? मग आपल्या लक्षात आलं विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, अलीकडच्या कालावधीमध्ये एक वाईट प्रथा आहे लिव्ह इन रिलेशनशिप, या कायद्यांचं नियमन केलं जाणार आहे या कायद्यानुसार. तशा प्रकारे एकूण कलम 392 आणि हा कायदा कोणाला लागू होणार नाही आहे? अनुसूचित जमातींना लागू होणार नाही आहे. या तरतुदी आपल्या लक्षात आल्या. त्याच्यानंतर आपण थोडासा विचार केला, ठीक आहे यांनी असं केलं आहे, मान्य आहे. राज्यघटनेत या समान नागरी कायद्यासंबंधी तरतुदी आहेत का आणि कुठे कुठे तरतुदी आहेत? त्याचा याविषयी आपल्याला प्रश्न विचारला जाईल. आपल्या लक्षात आलं 7वी अनुसूची महत्त्वाची आहे. मग 7व्या अनुसूचीमध्ये काय आहे आपल्या लक्षात आलं. या 7व्या अनुसूचीनुसार केंद्र आणि राज्य काय करू शकतात तर कौटुंबिक कायद्यांशी संबंधित बाबींवर कायदे करू शकतात. संसद आणि विधानमंडळ याच्यावरती कायदे करू शकतात. हे कुठल्या अनुसूचीमध्ये आहे? कोणत्या अनुसूचीमधली तरतूद आहे? 7व्या अनुसूचीमधील तरतूद आहे. हे आपल्या लक्षात आलं. त्यानंतर आपण विचार केला की अरे आपण हे कुठे तर मार्गदर्शक तत्वांमध्ये अभ्यासले का समान नागरी कायदा? कलम 44. कलम 44 काय? राज्यानं संपूर्ण भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे
असं कुठं आहे तर कलम 44 मध्ये आहे. त्यानंतर आपण विचार केला, हे मग उत्तराखंड आपण म्हणतो स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचं पहिलं राज्य. स्वातंत्र्य अगोदरच्या कालावधीपासून कोणत्या राज्यामध्ये अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात होतं का, तर हो होता. गोवा या राज्य एकमेव राज्य आहे की तिथे स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीपासूनच्या कालावधीपासून समान नागरी संहिता लागू आहे. आणि मग आपण विचार केला असं कोणकोणत्या राज्यांनी सुरू केले आता. मग आपल्या लक्षात आलं उत्तराखंडप्रमाणेच MP आहे, गुजरात आहे, या राज्यांनी सुद्धा समान नागरी संहिता तयार करण्यासाठी समित्या नियुक्त केलेल्या आहेत. आणि कदाचित पुढे महाराष्ट्रसुद्धा असू शकेल असं मी म्हणतोय, नेमलेली नाही आहे, असू शकेल. तर अशा प्रकारे हा आहे समान नागरी कायद्यासंबंधीची महत्त्वाची तरतूद 2024 मधली उत्तराखंड राज्याची. लक्षात आली. चला आता आपण थोडे प्रश्न पाहूयात. समान नागरी कायदा लागू करणारं कोणतं राज्य हे स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य ठरलेलं आहे? उत्तराखंड. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी उत्तराखंड राज्यानं कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. राज्यानं संपूर्ण भारतात सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता स्थापन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलं? आपण म्हटलं मार्गदर्शक तत्वाची तरतूद आहे, कलम 44 मधली तरतूद आहे. त्यानंतर समान नागरी कायदा लागू असलेलं भारतातील एकमेव राज्य म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती पूर्वीपासूनचं आत्तापर्यंत गोवा. त्यानंतर केंद्र आणि राज्य दोघंही कौटुंबिक कायद्याशी संबंधित बाबींवर कायदे करू शकतात अशी तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? आपल्या लक्षात आलं 7वी अनुसूचित. अशा प्रकारे समान नागरी कायद्याशी संबंधित या बाबी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. लक्षात आलं. पुढे जाऊयात. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोठे पार पाडली आणि याची थीम कोणती होती? राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मधील प्रथम क्रमांकावरचा विजेता कोण आहे हे पण विचारतील. 2-3 पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचे, मग त्याचा आपण विचार करू. सुरुवातीला विचार करायचा, राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडली? संसदेचं सेंट्रल हॉल नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. 9 फेब्रुवारी ते 6 मार्च 2024 दरम्यान पार पडली. ही 5वी आवृत्ती आहे. पहिली आवृत्ती 2019 मध्ये पार पडली होती. याची थीम कोणती आहे? यंग व्हॉइसेस एंगेज अँड एम्पॉवर फॉर नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन ही याची थीम आहे. लक्षात आलं. हे सुरुवातीचे 2 शब्द लक्षामध्ये ठेवतात. यंग व्हॉइसेस याच्यावरनं तुम्हाला ती थीम पकडता येईल. लक्षात आलं. पुढे जाऊ. महोत्सवाचं आयोजन जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती केलं गेलेलं होतं. ते आहे राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 प्रथम पुरस्कार घेताना. पुढे जाऊयात. महोत्सवाचे आयोजक कोण कोण होतं? युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा केंद्र संघटना, राष्ट्रीय सेवा योजना NSS हे आयोजक होते. महोत्सवाचा उद्देश कोणता होता? लोकशाहीची मुळं मजबूत करायची. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव हे सगळं आपल्याला युवा जनरेशनकडे सोपवून जायचं आहे. मग लोकशाहीची मुळं मजबूत करायची असेल तर असे महोत्सव घेतले पाहिजे. ठीक आहे. महोत्सवाचा उद्देश लोकशाहीची मुळं मजबूत करणं. शिवाय तरुणांना संसदेच्या पद्धती आणि कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी सक्षम करायचं हा उद्देश आहे. आता यामधील विजेते कोण आहेत? प्रथम क्रमांक कोणाला मिळाला? प्रथम क्रमांक यतीन भास्कर दुग्गल हरियाणाचे आहेत, त्यांना मिळाला आहे. यतीन भास्कर दुग्गल प्रथम क्रमांक. म्हणजे हे नाव तरी कमीत कमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. खूपच अवघड प्रश्न विचारला. युवा महोत्सवातील प्रथम विजेता कोण होता? यतीन भास्कर दुग्गल हे होते हरियाणाचे. द्वितीय वैष्णव पिचाई तामिळनाडू आणि तृतीय कनिष्क शर्मा राजस्थान. ते आहेत युवा महोत्सवामधील विजेते. लक्षात आलं. आता आठवायला सुरुवात करत थोडक्यात मी रिव्हिजन करूयात. कोठे भरला होता राष्ट्रीय युवा संसद महोत्सव? कोठे भरला होता? सेंट्रल हॉल नवी दिल्ली.
5वी आवृत्ती थीम कोणती होती? पहिले 2 शब्द मी तुम्हाला सांगितलं, लक्षात ठेवा. यंग व्हॉइसेस एंगेज अँड एम्पॉवर फॉर नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन. पुढचे आपोआप लक्षामध्ये राहील आणि पर्याय ओळखता येणार आहे. महोत्सवाचं आयोजन जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावरती. त्याच्यानंतर आणखी काय महत्त्वाचं आहे की याचा उद्देश कोणता आहे? लोकशाहीची मुळं मजबूत करायची आहेत आणि तरुणांना संसदेच्या पद्धती, कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी सक्षम करायचं आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा की विजेता कोण? तर पहिला विजेता लक्षात ठेवायचा आहे, यतीन भास्कर दुग्गल, हरियाणा. हे प्रथम क्रमांकावरचे विजेते आहेत. आता त्याच्यावर प्रश्न काय येतील त्याचा थोडासा विचार करूयात. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? संसदेचा सेंट्रल हॉल, नवी दिल्ली. 2024च्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाची थीम कोणती होती? यंग व्हॉइसेस एंगेज अँड एम्पॉवर फॉर नेशन्स ट्रान्सफॉर्मेशन ही थीम होती. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव यामध्ये प्रथम पुरस्कार कोणास प्राप्त झाला? यतीन भास्कर दुग्गल, हरियाणा यांना प्राप्त झालेला आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. हा मुद्दा आपल्या लक्षामध्ये ठेवावा लागेल. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे चाललोय. आपला पुढचा मुद्दा आणि आजचा शेवटचा मुद्दा आहे, लाचखोरांना संसदीय विशेषाधिकारांचं संरक्षण इथून पुढे दिलं जाणार नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा. याच्यातून काही प्रश्न पण आपल्याला निर्माण होत आहेत. त्या प्रश्नांवरती आपण चर्चा करणार आहोत. लाचखोरांना संसदीय विशेषाधिकारांचे संरक्षण नाही. तर सर्वात प्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, हा डिसिजन जो दिला आहे तो सर्वोच्च न्यायालयानं, सुप्रीम कोर्टानं हा डिसिजन दिला आहे. कोणत्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं हा डिसिजन दिला आहे हे पण विचारतील. तर PV नरसिंहराव प्रकरणामध्ये हा डिसिजन दिलेला आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये तुम्ही आत्ता विचार केला, बाबा आमटेंनी आंदोलन केलं की या निवडणुकीमध्ये पैशाचा वापर खूप झाला आहे. मान्य आहे, पैशाचा वापर कधी होत नव्हता हे मला कळत नाही आहे. पैशाचा वापर खूप झाला आहे. त्यांना भेटण्यासाठी मोठमोठे नेते गेले, उद्धव ठाकरेंसारखे, शरद पवारांसारखे अनेक मोठे नेते गेले. पण पैसे सगळ्याच पक्षांनी वाटलेत. जे पैसे वाटतात ना ते पण त्यांच्यापाशी जातात, याचं दुःख वाटतं. मग यांना जे विशेषाधिकार आहेत ना ते संरक्षण इथून पुढे राहणार नाही. मग त्या संबंधीची कलमांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपण विचार केला की लाचखोरांना संसदीय विशेषाधिकारांचं संरक्षण नाही आहे. हा जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या प्रकरणामध्ये दिला? पहिला प्रश्न आपला PV नरसिंहराव प्रकरण. या प्रकरणामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आपल्याला दिसतो. लक्षात आलं? निर्णय कोणत्या खटल्यात दिला, कोणत्या प्रकरणात दिला? PV नरसिंहराव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला. ठीक आहे. काय? लाच घेऊन सभागृहामध्ये मतदान करणाऱ्यांना यापुढे संसदीय विशेषाधिकारांचं संरक्षण मिळणार नाहीये. लाच घेऊन मतदान करायचं आहे म्हणजे काश्मीर भारतामध्ये समाविष्ट व्हावं याच्या विरोधात सुद्धा मतदान करणारे खासदार आपल्या देशात आहेत. याच्यापेक्षा आणखी काय दुर्दैव असू शकतं? काश्मीरचा भाग भारतामध्ये समाविष्ट करण्यासाठी त्याच्या विरोधात सुद्धा मतदान, आणि ते मतदान बाजूनं करावं यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात. हे आणखी दुर्दैव. तर काय लोक काय करतात की सरकारच्या बाजूने निर्णय द्यायचा आहे ना, सरकारला पण नाईलाज आहे. कुठलंही सरकार असो, काँग्रेसचं असो, BJPचं असो, एखादी चांगली गोष्ट घडवून आणायची आहे मग त्या ठिकाणी काहीतरी द्यावं लागेल. हा प्रकार असा यापूर्वी काँग्रेसच्या काळातच घडला PV नरसिंहराव प्रकरणात. तर लाच घेऊन सभागृहामध्ये मतदान करणाऱ्यांना यापुढे संसदीय विशेषाधिकारांचं संरक्षण मिळणार नाही. कोणत्या कलमान्वये संसदीय विशेषाधिकार दिलेले आहेत? केंद्राला, संसदेच्या सदस्यांना आणि विधानमंडळाच्या सदस्यांना सांगता येतं. लगेच आठवलं पाहिजे, मग आपला अभ्यास आहे. तर या ठिकाणी लाच घेऊन सभागृहामध्ये मतदान करणाऱ्यांना यापुढं संसदीय विशेषाधिकारांचं संरक्षण मिळणार नाही. हा डिसिजन दिला आहे सर्वोच्च न्यायालयानं. कोणत्या प्रकरणात दिला हे महत्त्वाचं आहे. PV नरसिंहराव प्रकरणात. आणि 7 सदस्याच्या खंडपीठानं हा डिसिजन दिला. आता हे 7 जण आहेत पहा. हे चंद्रचूड, याच्या अगोदर पण आपण पाहिलं.
चंद्रचूड, त्याच्यानंतर बोपन्ना, एस बोपन्ना आहेत, त्याच्यानंतर PS नरसिम्हा आहेत, त्याच्यानंतर संजय कुमार, PV संजय कुमार, त्याच्यानंतर MM संद्रेश, त्यानंतर JB पार्डेवाला, मनोज मिश्रा, या ठिकाणी नाव आहेत पहा खाली, सुद्रेश, MM सुंद्रेश आहे, सुंद्रेश. तशा प्रकारे सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती AS बोपन्ना, न्यायमूर्ती AM सुंद्रेश, न्यायमूर्ती PS नरसिंहा, न्यायमूर्ती JB पार्डीवाला, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा. हे आपल्याला विचारलं जाणार नाही आहे कोणते न्यायाधीश होते ते सांगा, पण एक मात्र लक्षात ठेवायचं, 7 खंडपीठांच्या न्यायाधीशांनी निकाल दिला, हे मात्र उल्लेख केला जाईल. 5 का 7? पहिला निर्णय मी तुम्हाला 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितलेला होता. कशावरती आपण चर्चा केलेली होती? 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाची, आठवत आहे? याच्या अगोदर आपण चर्चा केली होती. आणि हे आहे 7 न्यायाधीशांचं खंडपीठ. तर अशा प्रकारे हा डिसिजन दिलेला आहे. न्यायालयाचा निर्णय सांगितले, काय निर्णय सांगितले की मतदान करण्यासाठी आणि सभागृहात भाषण देण्यासाठी लाच घेणं हे गुन्हेगारी खटल्यापासून मुक्त होत नाहीये. आता काही या 2 दिवसापासून जर तुम्ही संसदेचं अधिवेशन ऐकत असाल, काही संसदेचे सदस्य, खासदार सांगत होते की संविधानाचं महत्त्व कोणत्या पद्धतीनं आहे, संविधानावर कोणत्या प्रकारे अन्याय होतोय, संविधान कसं पाळलं जात नाही, आणि हेच लोक लाच घेऊन या ठिकाणी काय प्रश्न विचारायचं हे ठरवतात आणि तेच आपल्याला सांगतात की संविधानावरती कोणत्या प्रकारे अन्याय होत आहे. म्हणजे या ठिकाणी काय, तर मतदान करण्यासाठी आणि सभागृहात भाषण देण्यासाठी लाच घेणं हे गुन्हेगारी खटल्यापासून मुक्त होत नाहीये. आता सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलंय. सर्वोच्च न्यायालय म्हणतंय की कलम 105 आणि कलम 194 नुसार तुम्हाला जे विशेषाधिकार दिलते ना, त्या विशेषाधिकारांमध्ये ही गोष्ट येणार नाही. संसदेच्या सदस्यांना कलम 105 नुसार विशेषाधिकार आणि विधानमंडळाच्या सदस्यांना कलम 194 नुसार जे विशेषाधिकार प्राप्त झालेत त्याच्यामध्ये हे नसणार आहे. विशेषाधिकाराच्या नावाखाली जर तुम्ही काहीही करत असाल तर ते खपवून घेतलं जाणार नाही आहे, सुप्रीम कोर्ट म्हणतंय असं. मग पहा, मतदान करण्यासाठी किंवा सभागृहात भाषण देण्यासाठी लाच घेणं हे गुन्हेगारी खटल्यापासून मुक्त होत नाही आहे. आणि विधानमंडळाचा कोणताही सदस्य सदनात मतदान किंवा भाषणाच्या संदर्भात लाचखोरीच्या आरोपावरून फौजदारी खटल्यापासून मुक्ततेचं कलम 105 आणि कलम 194 अंतर्गत विशेषाधिकाराचा दावा करू शकणार नाही आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलेला आहे. लक्षात आलं? 7 न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. तशा प्रकारे आता हे तुम्हाला जर समजलेलं असेल तर आपण पुढे जाऊयात. लाचखोरांना संसदीय विशेषाधिकाराचं संरक्षण नाही आहे. कोणत्या प्रकरणात? PV नरसिंह राव प्रकरणात निकाल दिला आहे. किती न्यायाधीशांच्या खंडपीठानं? 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. न्यायालयानं निर्णय दिला आहे, मतदान करण्यासाठी किंवा सभागृहात भाषण देण्यासाठी लाच घेणं हे गुन्हेगारी खटल्यापासून मुक्त नाही. यांना विशेषाधिकार कोणत्या कलमानं प्राप्त झालेत? संसदेच्या सदस्यांना विशेषाधिकार कलम 105 नुसार आणि विधानमंडळाच्या सदस्यांना विशेषाधिकार कलम 194 नुसार प्राप्त होतात. मग आता ही जी बाब आहे ती या विशेषाधिकारांतर्गत येणार नाही आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आहे. तर अशा प्रकारे हे कलम 105 आणि 194 आहे. या ठिकाणी अगदी खोलवर जाऊन जर आपण विचार केला तर कलम 105(2) असाही याचा उल्लेख केला जातो, जो विशेषाधिकार आहे, आणि कलम 194(2) असाही या कलमांचा उल्लेख केला जातो. कलम 105, 194 संसदेच्या सदस्यांना असणारे विशेषाधिकार आणि विधानमंडळाच्या सदस्यांना असणारे विशेषाधिकार कलम 194(2). तशा प्रकारे हा न्यायालयाचा निर्णय आणि या न्यायालयाच्या निर्णयाशी संबंधित असणारी कलम आपल्याला लक्षामध्ये ठेवावी लागतात. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आपण अभ्यासली होती, तिथेही एका कलमाचा अभ्यास आपल्याला थोडासा विचार करावा लागेल. आपण करूयात. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेला तो डिसिजन. तर त्या ठिकाणी
सर्वोच्च न्यायालयानं इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भामध्ये आपण विचार करतो, या निवडणूक रोख्यांच्या संदर्भामध्ये हा जो डिसिजन दिला आहे ह्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं, तर इथे पण आपल्याला एका कलमाचा विचार करावा लागेल. त्या कलमासाठी आपण पुन्हा पाठीमागे आलो. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं इलेक्ट्रॉल बॉन्ड्स योजना अवैध आहे असं सांगितलं, पण असं सांगताना कोणत्या कलमाचं उल्लंघन होतंय असं सांगितलं होतं, असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल. मग त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कलम 19(1)(a) या कलमाचं उल्लंघन होतंय असं सांगून हे जी योजना आहे ती अवैध ठरवली. म्हणजे कदाचित याच्यावरती विचार केला जाईल की सर्वोच्च न्यायालयानं योजना अवैध असं सांगितलं, पण हे कोणत्या कलमाचं उल्लंघन होतंय असं सांगितलं असं पण विचारलं जाईल. तर कलम 19(1)(a)चं उल्लंघन होतं आहे असं सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. तर हे लक्षात ठेवायचं, पाठच करून ठेवायचं हे कलम. तर अशा प्रकारे ही निवडणूक रोखे योजना मी तुम्हाला समजावून सांगितली आणि आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो होतो. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठांनी जो डिसिजन दिला आहे त्याचा विचार आपण शेवटच्या टप्प्यामध्ये केला. त्याच्याविषयी थोडक्यात आपण आता पाहूयात. लाचखोरांना संसदीय विशेष अधिकारांचं संरक्षण नाही. तिथं कलम 19(1)(a)चा उल्लंघन होतं म्हणून सांगितलं होतं. इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या बाबतीमध्ये, निवडणूक रोख्यांच्या बाबतीमध्ये आणि अवैध योजना ठरवली होती. इथे 2 कलमं आपण अभ्यासली. 2 कलमांमध्ये आपण कलम 105(2), कलम 194(2) हे जे विशेष अधिकार आहे ते कोणत्या परिस्थितीमध्ये त्यांना मिळणार नाही आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मतदान करण्यासाठी किंवा सभागृहात भाषण देण्यासाठी लाच घेणं हे गुन्हेगारी खटल्यापासून मुक्त होत नाही आहे असं सांगितलं आहे. याच्यापासून तुम्हाला आता विशेष अधिकार मिळणार नाहीत, प्राप्त होणार नाही आहेत असं सर्वोच्च न्यायालय सांगतं आहे. त्याच्याविषयी काही प्रश्न आपण पाहूयात. लाचखोरांना संसदीय विशेष अधिकारांचं संरक्षण असणार नाही आहे असा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयानं कोणत्या प्रकरणामध्ये दिला आहे? PV नरसिंहराव प्रकरणामध्ये दिला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार संसदेच्या सदस्यांना विशेष अधिकार प्राप्त असतात? कलम 105. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेच्या सदस्यांना विशेष अधिकार प्राप्त असतात? कलम 194. तशा प्रकारच्या आजच्या राजकीय घडामोडीमधील महत्त्वाच्या घडामोडी आपण अभ्यासल्या. यानंतर पुढच्या भागामध्ये नवीन राजकीय घडामोडींसह आपण येतं. तिथेही थेअरी आणि काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्याच्यावरती चर्चा असं आपला ते लेक्चर असणार आहे. मग भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.